हाय हॅलो गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि चहा पाणी नाश्ता आता माझा झाला आहे आणि सकाळची सुरुवात एकदम कडक उन्हाने झाली. बघा एवढं ऊन पडले, डोळ्याला दिसत सुद्धा नाही एवढं ऊन पडले. आजी मी बसलोय आपलं निवांत. तू चहा पिली का? त्या कुठं गेला बिस्किट खाल्ली का? हां कुठं आहे दाखव बरं येणं बिस्किट. हत्या का पोटात गेले म्हणते बिस्किट. आता 10 वाजले ते आता जरा हळूहळू ऊन तावायला लागले. निवांत बसायचं. बघूया आज दिवसभरात काय खास आहे ते बघत राहाच तुम्ही. आई आली माझी. आई लई फास्ट असते, कामात असते. काय करते बघू आपण. काय आता डबा हुडकते, आता डब्यातनं काय काढते कोणाच ठाऊ. किती किती भांडी आमच्यात बघा, किती भांडी. ती एकदम शिस्तीत भांडी ठेवते ती. त्या सगळ्या डब्यात काय करायला पाहिजे माहिती आहे का? ह्या डब्यावरने नावं टाकायला पाहिजे कोणत्या डब्यात काय आहे. म्हणजे नवीन कोण असेल तर त्यांना कळतंय ना. टाकलं होतं सगळं. तुलाच माहिती आहे. हे जुने डबे त्याच्यात पीठ हे भरलेलं. हे इकडं पण बघा फळीवर कसं ठेवले आहे डबं. ह्याच्यात पण गहू ठेवले तर सगळं गहू लय भांडी झाली. आणि आमच्या तिकडे नवीन घरात सुद्धा भांडी भरूनच येते. भांड्याचं प्रमाण जरा जास्तच आहे आमच्यात. काय आहेत पापडे ते? कशाच्या पापडे ते? कसल्या पापडे? तळून खायच्या पापड्या. आता काय करणार आहे पापड्याचं? पापड्या उद्या चला पोळ्या. आता काय पाहिजे तुला? जाऊ द्या, आईचं काम करू द्या, आपण निवांत बसूया. ही चपाती अशा कागद लावून का ठेवायचं असते डब्यात? पाणी सुटणे म्हणून चपातीला. मग ते चपातीचा डबा आहे त्याच्यात ठेवायला काय होतं? ते प्लॅस्टिकचा. ते पण चपातीचा डबा आहे का? ह्याच्यात किती चपाती बसते? 12-13 चपात्या. आणि ते प्लॅस्टिकच्या डब्यात 11 किती? कांबळे ताईचं एकदम जरा असा कॅमेरा चालू असला की असं जरा थोडा एवढा कन्फ्यूज होत आहे. फ्यूजच उडते समोरच्याची. असलं असते बोलणं. काय बोलते काय कळतच नाही. कशाचा ठेस आहे? मिरच्याचा ठेस असते मग. हां आंब्याचं आता काही आलंच नाही की कैऱ्या. आता उन्हाळा संपत आला आता त्याच्यामुळं काय कैऱ्या आता काय कमी झाले प्रमाण कैऱ्याचं. बरं कालवण काय केलं? वरण भात आणि ठेसा. जरा फॅन खाली बसलोय जरा, कारण बाहेर बसू शकत नाही. उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे. कमळताईने डबा आणला बाबा. किती किलोचा डबा आहे? 15 किलो उचलला का? चांगली गोष्ट आहे. सुट्ट्या पिशवीत किती असते ते? किती किलो असते? 1 किलोचं असते. आणि हे 15 किलो असते. किती दिवस जाते आपल्याला? 2 महिने जाते. 2 महिने जास्त आहे बरोबर. बरा उचललं बघ. मला सांगितले असते तर मी सायकल घेऊन आलो असतो. आहे का नाही? पण कांबळेताई मी बसलो होतो निवांत आपलं. कांबळेताई तुम्ही मला सारखं निवांत बसते. आता काय करणार? आता बाहेर ऊन आहे, दुसरं काय काम नाही. कांबळेताई जे ते आपलं काम करते ते आपण गरीब माणूस निवांत बसायचं. उन्हाचं पाणी प्यायचं बसायचं. काहीतरी काम असेल तरच काम करायचं जरा, नाहीतर निवांतच बसावं लागतंय. नाही कांबळे अजून काय करायचं राहिलं आता? दमली बोला येणार विचारायला. एकच डबा उचलून आणलाय तर. आताच कडक उन्हाचं जेवण केलं 1 वाजता. आणि आज काय तर खास आहे. आज सरप्राईज आहे तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. आमच्या घरी पाहुणे येणार आहेत. आता कोण पाहुणे आहेत, कशाला येणार आहेत हे तुम्हाला थोड्या उशिरानं बघायला मिळेल. आता 1 वाजले त्या. पाहुणे आता रस्त्यात येते, अजून लांब आहे ते काय. आणि त्याने आले की 4-5 वाजेपर्यंत येतील. आणि पहिल्यांदाच एक पाहुणे यायला लागलाय. आता कोण आहे काय यायला लागलाय हे तुम्हाला बघायला मिळेल थोड्या उशिरानं. आता दुपारचाच टाईम आहे. जरा त्यांची वाट बघत बसलोय आता. तुम्ही असंच बघत राहा, कुठेही जाऊ नका. कांबळीताई लागले पळायला. भाकरीचा तुकडा घे, भाकरीचा तुकडा. चपातीच घे, चपातीच घे. घे 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 घ्या. पाहुणे आलेले आहेत, नवीन पाहुणे आलेले आहेत. घ्या. आले बघा पाहुणे. अरे वा वा, हे आला बघा पाहुणा. ही बघा पाहुणा, नवीन पाहुणा बघा. बघा क्यूट पाहुणा. चला भाकर उतरून टाक त्याच्यावर. 1 2 याच्यावर टाक. हे लय शांत शांत आहे, दमले. हां हां चला. चला या पाहुणे. ओळखतो का मला? ही माझा नातू आहे, नातू. आणि ही माझी बाची. आणि ही आपला
मोठी बहीण आहे ही तर बघितलेलंच आहे ह्याला. चला दमली दमली बघा लई दमली काय घे घ्या पायावर पाणी घ्या. आज पायावर पाणी घ्या. मीच घेतो पहिल्यांदा कारण काय माहिती आहे का इथं सारवले. या हे माझा ना तू पहिल्यांदा घरी आलाय. त्याला बघायला जायचं होतं जे काय आपल्याला जमलं नाही आणि आज तो पहिल्यांदाच आलाय आजोबाच्या घरी. बाची पण आलेले आणि आमचे बाचे पण आलेले 2 पेपर देऊन PCB आणि PCM एवढी सगळी गँग आलेली आहे. तिकडे बघू तिकडे बघू तिकडे बघा बघा माझा नातू बघा माझा नातू बघा बघा कसा क्यूट आहे. कोण आहे मी आजोबा आहे आजोबा. कोण आहे मी तिची क्यूट आहे का तुझं पोरगा. हो ही माझा नातू आहे ती भाची मोठी भाची पहिल्यांदा आलेली आहे ती. आले दादा दमले ते ऊन लय भरपूर आहे. कसं आहे बाबाचं घर. हो ओय चिंगळू चिंगळू लय हुशार आहे. या बहिणाबाई या. नानी काय म्हणते बघ. आले की दीदी सोबत फिरायला चाललाय का बसायचं माऊ सोबत. हा टोपी भारी घे टोपी भारी घे ना तुझा. हो आता जरा शांत आहे आता ओळख नाही. आता आमची पहिल्यांदाच भेट झाली. आता मी पण भेटलो नाही आणि ही पण भेटलं नाही. आता हळूहळू ओळख होईल आजोबाची. कांबळीताई इकडे दमलेले आहेत. कांबळीताई खूपच दमलेले आहेत. आमच्या कांबळीताई दमलेले आहेत. आमची बाची पण दमलेली दिसते एकदम शांत शांत बसते. इकडे तू तू इकडे बोट दे बोट इकडे. आता जरा करायचं जरा आता खेळायला लागला. आता जरा थोडा रमलाय आता इकडं नवीन नवीन वातावरण आहे ना त्याच्यामुळे जरा थोडं. तुझी टोपी हो हो तुझी टोपी दर 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 हो टोपी तुझी इकडे बघ इकडे बघ टोपी. खुर्ची घे खुर्ची दर दर खुर्ची कोणाची खुर्ची कोणाची खुर्ची मामाची खुर्ची कोणाची खुर्ची मामाची हा खुर्ची कोणाची आहे. माझी खुर्ची कोणाची आहे. उंबऱ्यावर त्याला उंबरा पटला उंबरा इकडे त्याच्यावर बसलाय. आला का? त्याच्यावर ते पापड्या हे बघ हे पापड्या हे आपल्यात हे बघ पापड्या गोळ्या कुठे गेले रे लेमन गोळ्या. आमचा कॅमेरामॅन जरा थोडा शांत बसलाय. त्याला जरा जेवण जास्त झाले भांड त्याला. टोपी ऐ कर असं ऐ कर मग ऐ कर मग. आलाय आता खेळायला जरा. आता असं असं तुला असं मी असा वर टाकतो. दात भारी तुझा असा वर टाकतो. तिला ऐ कर काय बघताय. डोळा मार तुला डोळा मार त्याच्या आजीला लय भारी शिकवले. सॉरी डोळा मारायचा सॉरी मला ऐ कर मम्मीला ऐ कर ऐ कर. आजीनं चांगले संस्कार दिलेले आहेत. तो ती आजी आहे दमलेली दाखवा आहे का. ऐ कर तिला तिला पण ऐ कर तिला कर ऐ कर तिला डोळा मार हा कोण आहे लय खेळते आता ती त्याला कसा झाला प्रवास. मस्त झालाय प्रवास छान. हा हसायला लागली बघून हसायला लागली. तुम्ही सगळी नवीन नवीन आहे ना त्याच्यासाठी पहिल्यांदा कॅमेराला घेतोय ना त्याच्यामुळे जरा दबकणी ते जाऊ द्या. आता ही पाहुणे का आले तुम्हाला सांगतो कारण आमच्या वडिलांची उद्या पुण्यतिथी आहे. 26 एप्रिल 2024 रोजी का नाही हार्ट अटॅकने वाढलं होतं आणि उद्या ती तारीख आहे. त्याच्यामुळे ही सगळी जी आलेली आहेत नातेवाईक बहिणी भाची हे पुण्यतिथीसाठी आलेले आहेत. आणि उद्या काही मी पुण्यतिथीचा ब्लॉग करणार नाही कारण ती आमच्यासाठी सगळ्यात वाईट दिवस आहे. त्याच्यामुळे आता आलेत सगळे बसलेत दमलेत. आता आपण मी पण आता नातूसोबत खेळतो कारण त्याच्यात माझं पहिल्यांदाच झाली भेट. आणि आपण इथंच थांबूया भेटूया परत. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय धन्यवाद. जय महाराष्ट्र. काय